आज दिनांक 18/8/2026ला मी शेगाव येथील आदर्श नगरमध्ये राहणारे आणि भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष, केंद्रीय शिक्षक, त्याचप्रमाणे ज्यांनी मिलिटरीमध्ये आपले अर्ध आयुष्य खर्ची घातलं ते कॅप्टन के.एम. हेलोडे साहेब यांना भेटण्यासाठी गेली होती। त्यांची प्रकृती 1 महिन्यापूर्वी खराब झाली होती। छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि त्यामुळे त्यांना नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले, एंजिओप्लास्टी त्यांची करण्यात आली। जेव्हा हे मला कळलं तेव्हा मनाला अत्याधिक वेदना झाल्या, कारण त्यांनी अतिशय शिस्तीमध्ये आणि प्रामाणिकपणे मिलिटरीची नोकरी करून तिकडून ते जेव्हा सेवानिवृत्त झाले, ते रिटायर झाले, तेव्हा त्यांनी इथं येऊन भारतीय बौद्ध महासभेचं जे काही काम सांभाळलं। त्यांनी समता सैनिक दलाची जी काही धुरा आपल्या खांद्यावर घेतली, तर त्यांनी अथक प्रयत्न केले, परिश्रम घेतले आणि समाजाला त्यांनी ज्ञान देण्याचं काम केलं, धम्म सांगण्याचं काम केलं, शिस्त लावण्याचं काम केलं। अनेक शिबिरं, अनेक धम्म परिषदा त्यांच्या हयातीमध्ये या ठिकाणी संपन्न झाल्या। आज त्यांचं नाव हे बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा गेलेलं आहे। एक सैनिक जो शिस्तीमध्ये नोकरी करतो, देशाची सेवा करतो, सीमेवर राहतो, आपलं कुटुंब सोडून, आपल्या आई वडिलांना, पत्नी मुलांना सोडून समर्पित होऊन नोकरी करतो आणि त्याच्या त्यागाला सीमाच नसते। मिलिटरीच्या जो सैनिक आहे, देशाचा सैनिक आहे, मग ते कुठलाही असो, तर तो देशासाठी आपलं अर्ध आयुष्य खर्ची घालतो। तसेच अर्ध आयुष्य अनेक लोक वेगवेगळ्या कामामध्ये खर्ची घालतात, परंतु के.एम. हेलोडे साहेब हे असं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांनी आपले आर्मीच्या नोकरीनंतरची पूर्ण हयात ही समता सैनिक दलाचं काम करण्यामध्ये घालवली। त्यांनी भारतीय बौद्ध महासभेचं काम प्रामाणिकपणे आणि तडफदारपणे, अतिशय त्याग आणि समर्पित होऊन केलं। त्यांच्या समर्पणाची या ठिकाणी मी प्रशंसा करते, कारण समर्पण आणि त्याग ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या प्रत्येक माणसामध्ये असतातच असं नव्हे, तर हे फारच कमी लोकांमध्ये आपल्याला त्याग आणि समर्पण हे दिसत असते। आणि त्या त्यागाला आणि त्यांच्या त्या समर्पणाला मी या ठिकाणी त्रिवार असं प्रणाम करते। त्यांनी त्यांचं कुटुंबसुद्धा फार चांगल्या प्रकारे घडवलं, त्यांचे मुलं चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपलं जीवन जगतात। खरं तर माणूस कोण झाला म्हणजे आपला मुलगा किंवा मुलगी कलेक्टर झाली, वकील झाली, डॉक्टर झाली की अजून कोण अधिकारी झाली, त्यापेक्षा ती माणसं बनली। मानवी समाजात जगत असताना माणसाचे जे काही मूलभूत कर्तव्य असतात, जबाबदाऱ्या असतात आणि माणूस म्हणून जगण्याचं जे काही या ठिकाणी तत्त्व असतात, ते तत्त्व त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या मुलांनी अंगीकारले, ही फार मोठी जमेची बाजू आहे। आणि म्हणून त्यांचं आयुष्य, त्यांचं त्याग आणि त्यांच्या आयुष्यातील समर्पण, त्यांनी केलेली कामगिरी, त्याचं फळ त्यांना निश्चितच या ठिकाणी मला वाटतं मिळालेलं आहे। त्यांना चांगलं वाटावं आणि त्यांना भेटून त्यांच्याशी मी 1 ते 2 तास धार्मिक, सामाजिक, राजकीय, कौटुंबिक आणि देशहिताच्या चर्चा केल्या। आम्ही विचाराचं आदान प्रदान केलं। 1956 पासूनचं आतापर्यंतच्या चळवळीवर आम्ही विचार व्यक्त केले, या ठिकाणी विचार मंथन केलं। खूप छान वाटलं सरांना भेटून। आम्ही आपसात धार्मिक, सामाजिक चर्चा करीत असताना खूप छान वाटलं। त्यांना त्यांच्या मनाला उभारी मिळावी असे कार्यकर्ते, असे व्यक्तिमत्व, असं व्यक्तिमत्व समाजामध्ये असणं ही समाजासाठी फार गर्वाची आणि जमेची बाजू असते।
चांगले लोक समाजामध्ये असले पाहिजे, समाजाच्या हिताची कल्याणाची कामं करणारे कार्यकर्ते या ठिकाणी जिवंत राहिले पाहिजे, त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांना आरोग्य त्यांचं उदंड अजून वाढो अशी मी मंगलकामना या ठिकाणी तथागताच्या चरणी करते. त्यांना मी या ठिकाणी मंगलकामना देऊन आलेली आहे. मनाला खूप बरं वाटत आहे, त्यांच्याशी भेटून मला खूप बरं वाटलं, आनंद वाटला, त्यांनाही खूप छान वाटलं आणि ते खूप प्रफुल्लित झाले, आनंदित झाले आणि त्यांचा आत्मविश्वास खूप दांडगा आहे. तसाच तो आत्मविश्वास कायम राहो अशी मी अपेक्षा करते. जय भीम, जय संविधान.